आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी भाजप नेते किरीट सोमयाजी आहेत. सोमयाजी, खरं तर टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. खारघरमध्ये एकाची हेल्मेट मारून निघून हत्या करण्यात आलेली आहे. त्याच्या कुटुंबाची देखील आपण आता सध्या भेट घेतलेली आहे. सध्याची परिस्थिती काय? परिवार चारही बहिणी खूप दुःखी आहे. पोलीस अधिकारी पण उपस्थित होते. आरोपी संबंधी बऱ्यापैकी माहिती हातात आली आहे आणि 2 दिवसात मला असं वाटतं की आरोपी पण हातात येणार. माझी आणि परिवारांचं पोलिसांना आग्रह आहे की यांच्या मागे कोण आहे. कारण की नवी मुंबईमध्ये अशा प्रकारे कोणी धाडस करूच शकत नाही. तर हे कुठंतरी जिहादी म्हणजे अंध जिथं वोट जिहाद चाललं होतं असं प्रकरण आहे का? फक्त गळ्यात श्रीकृष्णाची माळा घालणाऱ्याला हे त्यांना बांगलादेश बघून त्यांना जर डोक्यात आलं असेल तर तो एकटा नाही, त्याचा मागच्या सगळ्यांना फाशी. तर आपली पुढील मागणी काय असणार आहे? हा जो फंक्शन होता त्याच्या निमित्ताने हे झालं आहे का? पोलिसांनी त्यांनी चौकशी करायला हवी. धार्मिक समारंभ आयोजन त्याचा कुणाला हरकत नाही, पण तर त्या निमित्ताने अशा प्रकारची भडकावण्याची प्रवृत्ती पैदा झाली असेल तर त्याची चौकशी होणार. आपल्याला माहित आहे, मी गेले 1.5 महिना ते 2,23,000 बांगलादेशीने हिंदुस्थानात जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले. तो घोटाळा बाहेर काढल्यानंतर गेले 2 दिवस मालेगाव मध्ये असंच भाषण चालू आहे, किरीट सोमय्या को मालेगाव में पैर नहीं रखने देंगे. ठीक आहे, बांगलादेश की पाकिस्तान आहे. अशा प्रकाराच्या प्रवृत्तींना उत्तर दिला जाणार. सर, खरं तर आपण पाहतो की नवी मुंबईतली ही तिसरी घटना आहे. तर याकडे कसं पाहता? काही वाढलं आहे पण आता सबक शिकवणार. तर खरं तर आपण केंद्रीय नेतृत्व करता जे आपले पंतप्रधान असेल किंवा सीएम असेल यांच्यापर्यंत काही दाद मागण्यासाठी काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देतात. पोलीस 2 दिवसात कारवाई करणार. तर एक शेवटचा प्रश्न पॉलिटिकली, खरं तर भाजपला घवघवीत यश मिळालेलं आहे, त्यावरती आपली प्रतिक्रिया काय? हर वक्त हम बोलते हैं ऊपर वाला की कृपा है. तिथे म्हणणार मतदातांची कृपा आहे. आता हिंदू जागा झाला आहे. धन्यवाद सर. हे आपल्यासोबत होते किरीट सोमय्या. खरं तर आता आपण पाहतो की हिंदू जागा झालेला आहे अशी जी प्रतिक्रिया आहे ती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र शाह, मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, वाशी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.